नमस्कार सर्वांना. आज नवरात्रीचा 7वा दिवस म्हणजे सप्तमी. सप्तमीला आपण माता कालरात्री यांची पूजा आणि उपासना करत असतो. तसेच ज्यावेळेस असुरांचा अत्याचार वाढला होता त्यावेळेस मातेने आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी कालरात्री हे रूप धारण केले होते. तर त्यांचे वर्णन बघूया. त्या वर्णनाने काळ्या मोकळ्या केसांनी सुशोभित आणि गाढवावर आरूढ आहेत. त्यांच्या 4 भुजा आहेत. एका भुजेत तलवार, एका भुजेत त्रिशूळ, एक भुजा ही वरद मुद्रेत आणि एक भुजा ही अभय मुद्रेत, अशा त्यांच्या 4 भुजा आहेत. तर त्यांच्या डोळ्यातून जणू अग्नी प्रज्वलित होतोय आणि तो साऱ्या अंधाराचा नाश करतोय, असे हे त्यांचे स्वरूप आहे. या रूपाकडे बघून आपल्याला हे शिकायला मिळते की अंधार कितीही गडद असला तरी प्रकाश नेहमी विजय मिळवतो. तर आजच्या दिवशी म्हणजे सप्तमीला माता कालरात्री यांची पूजा आणि आराधना केल्याने आपल्या आयुष्यात भीती, अडचणी, दुःख, नकारात्मकता यांचा नाश होतो आणि शांतता, सुख, समृद्धी, आत्मविश्वास, सकारात्मकता यांचा विजय होतो. तर मी कालरात्री मातेकडे प्रार्थना करते की सर्वांना सुख, समृद्धी, शांती लाभो आणि माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.